कबड्डी असोसिएशन स्थापनेतील आजचा हा पहिलाच दिवस त्यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. असंच आणि निवड चाचणी झाली त्यामधील शेवटचा आणि अंतिम सामना असेल. तर सन्माननीय श्री कृष्णा लोभी यांना मी विनंती करतो, सर्वांच्या लाडके नेते सन्माननीय श्री कृष्णा लोभी यांचा एक मायेचे उद्गार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा सत्कार करायचा आहे. हॅलो, चला फायनल सामना चालू झालेला आहे. पहिले रेडिंग करतोय निखिल लोभी, रिकाम्या हाती मागे परतला, त्याला प्रत्युत्तर म्हणून जितेश मेंगाळ हा संघाचा. धन्यवाद लोभी साहेब, आपण या ठिकाणी आपला मोलाचा वेळ खर्च करून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या जमणार मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. तसेच एवढ्या लांबून पकड करून जमणार नाही जो तुम्ही गाळ्याला. तसेच या स्पर्धेचे खरे समर्थक सन्माननीय श्री संकेतजी पाटील आमचे मित्र, सामना चालू आहे. यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. चला पाहूया. नितेश मेंगाळ यांसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक बक्षीस आलेलं आहे. सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. पुन्हा जेतू मेंगाळ काय करतोय तो आपल्या संघासाठी. धन्यवाद पाटील साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेला आहे. बघूया काय करतोय ते. आता वागदे संघावर चढाई करतोय फायनल सामन्यासाठी आणि रिकाम्या हाती मागे परतला, त्याला माहितीये. आणि थर रेड करो की मरोची रेड आहे. आता निखिल लोभी याला काहीतरी करावं लागेल, नाहीतर आता माधव मेंगाळ विदाउट डिग्री डॉक्टर तयारच राहायचं आहे. पुन्हा निखिल लोभी याला एक सुंदर पकड होते भोमोली संघाकडून. भोमोली संघ ज्यात होणार आहे जुगलबंदी पाहूया. मात्र चढाईपट्टू जितेश मेंगाळ, बबन मेंगाळ यांचे सुपुत्र पाहूया. 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई, परंतु पाहूया त्यांच्या हाती काही यश प्राप्त होत नाही. आणि आता मात्र टपाई करतो खेळाडू, जशीच्या तशीच चढाई करतोय. वाद्य संघाला चितपट करण्यात कोणताही न थकता न दमता हा खेळाडू. तसेच अलिबाग तालुका संघटना उपाध्यक्ष सन्माननीय श्री महादेवजी मेंगाळ साहेब, आपण कुठे असाल तर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. महादेवजी मेंगाळ आपला सन्मान केला जातोय. या ठिकाणी आपल्या अलिबाग तालुक्यातील उपाध्यक्ष सन्माननीय श्री महादेवजी लोभी आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल या संकेत पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आपला मोलाचा वेळ खर्च करून आलात. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. विराट कोहली पेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. पाहूया पुन्हा एकदा जितेश मेंगाळ
डाव्या कोपऱ्याकडून खेळतात परंतु उजव्या कोपऱ्यात पण खेळण्याचा दम ठेवतात आणि आता मात्र सुंदर पकड होते. आता जितेश मेंगळ मैदान बाहेर. बाहेरून कोणी आवाज करू नये. इथे हळदी नाही, फायनल चालू आहे कबड्डीची. आता सत्कार समारंभ आहेत. हिराचंद नौशलोभे मास्तर यांचं सत्कार होतोय. मी लेंडी साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत या होतंय. साहेबांचा सत्कार करायचा आहे. साहेब आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल पुनश्च एकदा ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच आपला मोलाचा वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी आलात. चला थोरेड पुन्हा निखिल लोभे फायनल सामन्यासाठी चढाई करतो. निखिल लोभे लाईनमॅन लक्ष ठेवा. तसेच रायगड जिल्हा असोसिएशन कबड्डी असोसिएशनचे सल्लागार अर्थात पोलीस राजेश भस्मा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातो. मी राजेश भस्मा आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. फायनल सामना चालू आहे. या ठिकाणी राजेश भस्मा यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. मी लेंडी साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी राजेश जी भस्मा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने महाराष्ट्र लेंडी काकांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेश भस्मा यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आणि आपण दोन्ही संघ मात्र जायचा आघाडीवर चाललेला आहे. भस्मा आमचे मित्र कलेक्टर ऑफिसचे क्लार्क यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. जयंत दादा भस्मा आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. लाईनमॅन लक्ष द्या रे. मी संकेतजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या जयंत भस्मा दादांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वळूया मैदानाकडे. या मारोची परिस्थिती असताना रेडर जितू भस्मा सॉरी जितेंद्र मेंगळ 2 पॉइंट तुमचे पंच दक्ष. नक्कीच ठिकाणी सुंदर असे रेड पाहायला भेटते. पुन्हा एकदा डू ऑर डाई करो या मरोच्या परिस्थितीत पाहूया दोन्ही कोपरे हलवताना रेडर शेवटचे 5 मिनिटं लास्ट 5 मिनिट. श्रीकृष्ण बोंबोली 8 वागजाय 6 तीनचे झाले.
त्याच्यासाठी सरपंच संकेतादा पाटील यांना ठेवलेला आहे. हॅलो, फायनल सामना चालू आहे आणि यामध्ये कोणताही गदारोळ होणार नाही. शंका काही मात्र नाही. सोबत जितच नाही का रेडी करतो फायनल सामन्यासाठी आणि अप्रतिम सामना. मस्त आणि एका गुणाची कमाई करतो. जितच नाही का आता अरे चौकाच ठेवा बरं. आता काय नका करू. तो मारी नाही, साठी गोळा करतोय. तो मारी नाही हो. अप्रतिम खेळाडू 2025 मध्ये हा खेळाडू नावात मारीच नाही हो तो. खरोखर म्हणावं लागेल तेवढा तरबेज आणि जसं काही त्याने बाहेर आहे हो. निखिल उभी असलेली अरे बाहेर आहे हो. चारची झाली. आणि रेडर पाहत होतो पुन्हा जितेश मेंगा. आता हे खेळाडूचा नादच नाही. जरासा वाटलं हो. 4 पाऊंड दिलं तेव्हा 4 पाऊंड. जसा पिता तसा पुत्र पाहायला मिळतो होमोलीच्या या मैदानामध्ये. त्याने मेंगाळ यांचे सपुत्र जितेश मेंगाळ हे ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्टनंट रायडर तुला फायनल सामना, परंतु हा खेळाडू काही ओळखत नाही मला. सुंदर अशी चढाई रिकाम्याची मागे मथुर. पुन्हा जितेश मेंगाळ काय करतोय तो आपल्या संघासाठी पाहूया. त्याला माहिती आहे काय करायचं आहे, कुठं काय करायचं आहे. चांगला टॅलेंटेड खेळाडू. दोन मिनिटं काहीसा प्लॅन चालू आहे आणि थर्ड रेट जितेश मेंगाळ. हा खेळाडू मात्र याला तोड नाही. बघू आता काय करतोय. करो की मरोची रेट. आता दोन्ही बोटा उभे नेते. दोन्ही खेळाडू बाजू पकड आणि इकडे पण आता थर्ड आहे. सुपर टॅकल सुंदर चढाई म्हणता येईल या खेळाडूची. आणि आता आणि थांबवायचं त्यांना काम तिथं कशासाठी. बाहेरच्या प्रेक्षकांनी काही वक्तव्य करू नये. चला आता सामना अंतिम टप्प्यात आणि शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे. काहीच या सामन्याचं औचित्य राहिलेलं आहे. जितेश मेंगाळ सुंदर पकड होतं आणि 1+2 असा मुलाचा दर्जा मिळालेला आहे तो अजय संघाला. पुन्हा जितेश मेंगाळ शेवटची चढाई होती.
कोमोली विन फायनल.